प्रश्न क्रमांक 1, सास बहु मंदिर कोठे स्थित आहे? तुमचे पर्याय आहेत ए. जयपूर, बी. ग्वालेर, सी. उदयपूर, डी. झाशी. योग्य उत्तर आहे बी. ग्वालेर. प्रश्न क्रमांक 2, दिल्ली देशाची राजधानी कधी बनली? तुमचे पर्याय आहेत ए. 1911 मध्ये, बी. 1920 मध्ये, सी. 1947 मध्ये, डी. 1950 मध्ये. योग्य उत्तर आहे ए. 1911 मध्ये. प्रश्न क्रमांक 3, रामायणात सीतेचे हरण कोणी केले? तुमचे पर्याय आहेत ए. कुंभकर्ण, बी. रावण, सी. शूर्पणखा, डी. मेघनाद. योग्य उत्तर आहे बी. रावण. प्रश्न क्रमांक 4, रामायणात शूर्पणखा कोणाची बहीण होती? तुमचे पर्याय आहेत ए. रावणाची बहीण, बी. रामाची बहीण, सी. सीतेची बहीण, डी. विभीषणाची बहीण. योग्य उत्तर आहे ए. रावणाची बहीण. प्रश्न क्रमांक 5, भारताच्या किती राज्यांची सीमा भूतानशी लागून आहे? तुमचे पर्याय आहेत ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. योग्य उत्तर आहे सी. 4. प्रश्न क्रमांक 6, दूध उत्पादनात भारताचा क्रमांक कोणता आहे? तुमचे पर्याय आहेत ए. पहिला, बी. दुसरा, सी. तिसरा, डी. चौथा. योग्य उत्तर आहे ए. पहिला. प्रश्न क्रमांक 7, भारतात पहिल्यांदा जनता कर्फ्यू कधी लावला गेला? तुमचे पर्याय आहेत ए. 20 मार्च 2020, बी. 22 मार्च 2020, सी. 25 मार्च 2020, डी. 30 मार्च 2020. योग्य उत्तर आहे बी. 22 मार्च 2020. प्रश्न क्रमांक 8, जगात एकूण किती देश आहेत? तुमचे पर्याय आहेत ए. 180 देश, बी. 193 देश, सी. 195 देश, डी. 200 देश. योग्य उत्तर आहे सी. 195 देश. प्रश्न क्रमांक 9, 1950 पूर्वी उत्तर प्रदेशचे नाव काय होते? तुमचे पर्याय आहेत ए. अवध प्रांत, बी. आग्रा प्रांत, सी. युनायटेड प्रोविन्स, डी. हिंदी प्रांत. योग्य उत्तर आहे सी. युनायटेड प्रोविन्स. प्रश्न क्रमांक 10, बुलंद दरवाजा कोठे स्थित आहे? तुमचे पर्याय आहेत ए. आग्रा, बी. दिल्ली, सी. फतेहपूर सिकरी, डी. जयपूर. योग्य उत्तर आहे सी. फतेहपूर सिकरी. प्रश्न क्रमांक 11, भारताचे पहिले अणु परीक्षण कधी झाले? तुमचे पर्याय आहेत ए. 1966 मध्ये, बी. 1971 मध्ये, सी. 1974 मध्ये, डी. 1978 मध्ये. योग्य उत्तर आहे सी. 1974 मध्ये. प्रश्न क्रमांक 12, गंगा नदीला राष्ट्रीय नदी कधी घोषित करण्यात आले? तुमचे पर्याय आहेत ए. 2005 मध्ये, बी. 2008 मध्ये, सी. 2010 मध्ये, डी. 2012 मध्ये. योग्य उत्तर आहे बी. 2008 मध्ये. प्रश्न क्रमांक 13, भारताच्या कोणत्या राज्यात एकही रेल्वे स्थानक नाही? तुमचे पर्याय आहेत ए. गोवा, बी. सिक्कीम, सी. मणिपूर, डी. मेघालय. योग्य उत्तर आहे बी. सिक्कीम.
प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राजपूत राजाने मोहम्मद घोरीला पहिल्यांदा पराभूत केले होते? तुमचे पर्याय आहेत ए. राणा सांगा, बी. प्रताप सिंह, सी. पृथ्वीराज चौहान, डी. राणा हम्मीर. योग्य उत्तर आहे सी. पृथ्वीराज चौहान. प्रश्न क्रमांक 15, ढग कोणत्या कारणाने वायुमंडळात तरंगतात? तुमचे पर्याय आहेत ए. पावसामुळे, बी. वाऱ्यामुळे, सी. वाफ आणि जलवाष्पामुळे, डी. थंड हवामानामुळे. योग्य उत्तर आहे सी. वाफ आणि जलवाष्पामुळे. प्रश्न क्रमांक 16, सूर्याची उगमभूमी कोणत्या देशाला म्हणतात? तुमचे पर्याय आहेत ए. भारत, बी. चीन, सी. जपान, डी. ऑस्ट्रेलिया. योग्य उत्तर आहे सी. जपान. प्रश्न क्रमांक 17, मराठवाडा भारताच्या कोणत्या राज्यात येतो? तुमचे पर्याय आहेत ए. महाराष्ट्र, बी. मध्य प्रदेश, सी. कर्नाटक, डी. गुजरात. मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.